भारतातील शेतकऱ्यांचे व बाधितांचे अजरामर कैवारी दिबा पाटील साहेब यांच्या 99व्या जयंतीनिमित्ताने 13 जानेवारी 2025 रोजी नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांच्या नेतृत्वाखाली सायंकाळी वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे या सर्व उपक्रमांच्या आयोजनास प्रेरणा देणारे महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री माननीय नामदार गणेशजी नाईक साहेब हे या कार्यक्रमास उपस्थित होते। स्वागत करायचं आहे त्यांच्याबरोबर माजी आमदार सन्माननीय श्री संजीव नाईक साहेब सुधार साहेब मनपूर्वक हार्दिक स्वागत। आज आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान दिवंगत दिबा पाटील यांची 99वी जयंती आहे। त्यांचं आगमन झालेलं एकदा जोरदार टाळ्यांच्या कडकडाटामध्ये आपण त्यांचं स्वागत करायचं आहे। नेहमीच आपल्या पाठीशी आपल्याला प्रेरणा ज्यांच्यामुळे मिळत असते आणि त्यांच्याबरोबर आहेत माझी सुद्धा एकदा जोरदार टाळ्यांच्या कडकडाटामध्ये त्यांचं देखील आपण माजी महापौर जयवंत सोनावणे या सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन होत आहे। सुंदर असा सोहळा ज्ञानेश्वर माऊली अब वो वक्त चला गया। अभी पॉजिटिव डायरेक्शन में अपन चल रहे हैं और आज का जो वातावरण है वो सभी के दुख को दूर हटा के सभी के चेहरे पे हंसी लाने के लिए पूरी ताकत लेके अपन खड़े हैं और उसमें अपन कामयाब होंगे ऐसा मुझे विश्वास है। भाई फ्री होल्ड कब तक हो जाएगी? जैसा जल्दी ये की फ्री होल्ड नहीं, नई मुंबई के लोगों के दुख दर्द जल्दी मिटाने का अपन प्रयास करेंगे और आप लोग भी हमारे साथ में रहो। चलिए हिंदी में जानना चाहेंगे, सिडको ने जिस तरीके से घरों की कीमत बोली है, सर्वसामान्य नागरिक नहीं ले सकते। देखिए बात है, आप सिडको के जो अध्यक्ष और मंत्री महोदय सिरसाट जी, उन्होंने वो कीमत कम करने का भी विचार किया है और जिन परिवार ने 50 साल पहले मकान लिए थे या 40 साल पहले, वो लोगों के घर में भी दूसरा मकान देने का निर्णय वो लोग लेने वाले हैं और जो दुख है दुख मिटाने के लिए हम लोग साथ में, आप लोगों को भी साथ में लेके आपण लढणे वाले। प्रथम दिबा पाटील साहेब यांची 99वी जयंती आहे आणि दिबा पाटील साहेबांना या ठिकाणी कोटी कोटी प्रणाम। आज दिबा पाटील साहेबांचा जन्मदिवस आहे, त्याचसोबत ऊर्जेचा जन्म आहे, संघर्षाचा जन्म आहे, आंदोलनाचा जन्म आहे। हे कशासाठी? जो गोरगरीब आणि कष्टकरी आणि तळागाळातील बाधित नागरिकांना न्याय मिळण्यासाठी आज या ठिकाणी जयंती या ठिकाणी साजरी म्हणजे दिबा पाटलांचे जे काही विचार आहेत ते विचाराने प्रेरित होऊन जी नव तरुण आहेत त्या नव तरुणांनी त्यांच्या हक्क आणि अधिकारासाठी एकत्रित झाले पाहिजे, संघटित झाले पाहिजे, संघर्ष केला। त्याचसोबत जे येणाऱ्या पिढीला प्रश्न उद्भवतील पण या पिढीला देखील प्रश्न आहेत, त्यांचे अनेक प्रश्न मच्छीमारांचे असतील, कष्टकऱ्यांचे, शेतकऱ्यांचे असतील, जे बाजार समिती असतील, या शहरातले असतील, या झोरपट्टीतले असतील, अनेक सर्वांचे प्रश्न। पण प्रश्न सर्वांचे प्रश्न संपत नाही, पण संघर्ष पेटला। दिबा पाटील साहेबांकडून आपण काय घेऊ शकतो? एक ऊर्जा घेऊ शकतो, शक्ती घेऊ शकतो, संघर्ष करण्याची शक्ती घेऊ शकतो। शेवटी संघर्षाशिवाय न्याय मिळत नाही, रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळत नाही, कारण जे काही कायदे निर्माण झालेले आहे ते संघर्षातून झालेला आहे, ते आंदोलनातून झालेला आहे। प्रत्येक कायदा हा रक्ताने लिहिलेला आहे, कारण संघर्ष झाला तिथे रक्त पडलेला आहे आणि त्याच्यानंतर तो कायदा निर्माण झालेला आहे, तो अधिनियम निर्माण झालेला आहे। कारण या ठिकाणी आज आमच्या ज्या महिला आहेत त्या महिला मुंबईवर आलेल्या आहेत, ते भाऊ आमचे मुंबईवर आलेले आहेत। काय प्रश्न त्यांचा आहे? त्यांचे प्रश्न मग मार्केटचा विषय असेल, मुंबईमध्ये जे काही गावगावठाणे आहेत त्यांच्या जमिनी आहेत, शेतीबाती आहेत,
हे सगळे प्रश्न त्या ठिकाणी आहेत. परंतु आम्ही त्या ठिकाणी या मंडळीने देखील सांगतो, दिवा पाटील ही एक चळवळ होती, एक शक्ती होती. नाईक साहेबांनी या ठिकाणी त्यांना देखील आश्वासन दिलेलं आहे की आपण मंत्रालयामध्ये येऊन जे आपले काही भूमिपुत्रांचे जे प्रश्न असतील, शहरी भागातले काही प्रश्न असतील, झोरपट्टी भागातले प्रश्न आहेत, ते प्रश्न घेऊन या, आपण त्याची सोडू, त्याला दिशा देऊ, त्याला मार्गस्थ करू. परंतु या सगळ्या गोष्टी होत असताना माझे आज आपण जे काही आज जयंती आहे, ते जयंती निमित्त आहे. जयंती हा निमित्त आहे. या जयंतीमध्ये आम्ही काय घेऊन जाऊ शकतो? तर या ठिकाणी आमची पिढी, भविष्यामध्ये आमच्या मुलांची पिढी, त्यांचे विविध हक्क आणि अधिकार आहेत. ते हक्क आणि अधिकार मिळवण्यासाठी आंदोलन करणे गरजेचं आहे. पण आंदोलनाला शक्ती हवी आहे, प्रेरणा हवी आहे, ऊर्जा हवी आहे. ते कुठून मिळणार? ते दिवा पाटलांच्या विचारातून मिळणार. आज ते विचार घेण्यासाठी आम्ही आलो नाही, ते प्रेरणा घेण्यासाठी आलेलो आहोत. आणि मग त्याच्यासाठी आम्ही एकत्र राहू आणि संघटित हो आणि संघर्ष करू. आज या ठिकाणी आमचे सगळे महिला मंडळ आणि मुंबईचे लोक आहेत, त्यांचे काय प्रश्न, नव्या मुंबईचे प्रश्न, इथे भूमिपुत्र असतील किंवा शहरी पुत्र असतील किंवा झुरपुत्र असतील, यांचे प्रश्न आहेत. पण नवी मुंबईचे जे भूमिपुत्र आहेत, त्यांचे तर काही प्रश्न आहेत. त्यांचे गावगाठांचे प्रश्न आहेत, मच्छीमारांचे प्रश्न आहेत, मच्छी विक्रेत्यांचे प्रश्न आहेत. हे देखील या ठिकाणी आपले त्या पद्धतीने त्या ठिकाणी आपल्या समोर येऊन व्यथित होते. मी मीडियाला विनंती करतो, आपण जगाला दाखवू शकतो की मुंबई मधला जो भूमिपुत्र आहे, त्यांची तळमळ काय, त्यांची व्याथा काय, त्यांच्यावर अन्याय कसा होतोय, कशा पद्धतीने त्यांना दाबला जातोय, कसं त्यांना पिचला जातोय, कसे त्यांचे मार्केट डिस्काउंट घेतले जाते. जे ब्रिटिश कालापासून जे मार्केट आहे, मरोल मार्केट ब्रिटिश कालापासून, असे अनेक मार्केट, त्या मार्केट कोणाचा अधिकार आहे? त्या भूमिपुत्राचा अधिकार आहे. ते भूमिपुत्राची त्या ठिकाणी हक्क आणि अधिकार आहे, ते त्याला दिला पाहिजे आणि तो त्यांनी घेतला पाहिजे. मग तो कुठल्याच मार्गाने घेतला पाहिजे. मग मासे विक्रेता असेल, मच्छी विक्रेता असेल, ते माशावर अवलंबून असणारे विविध घटक असतील. या शहराच्या चारी बाजूला अर्नाळा टू कर्नाळा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी एक प्रकल्प होतोय. मग शहरीकरण होतोय आणि औद्योगिकरण होतोय. मग पाण्यावर प्रकल्प होतात, जमिनीवर होतात, चिखलावर होतात. या प्रकल्पामध्ये मत्स्य व्यवसायावर अवलंबून असणारा जो घटक बाधित होतो. शेतकरी जमीन घेतली तो बाधित झालाच, परंतु ह्या ज्या खाडे आहेत, ह्या ज्या समुद्र आहेत, या महानगरपालिकेचा पाणी, MIDCचा पाणी, विविध प्रकल्पाची या ठिकाणी डिस्टर्बन्स, या सगळ्या माध्यमातून या खाड्या समाप्त झालेल्या आहेत. हे समुद्र समाप्त झालेला आहे, त्यांचा रोजगार समाप्त झालेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी आमच्या या ठिकाणी, कारण मागे सुद्धा महानगरपालिका म्हणते, मग मुंबई महानगरपालिका असेल, नवी मुंबई महानगरपालिका असेल, आम्ही या शहरातले गटेरे साफ करू, रस्ते साफ करू, जरूर करा, पण टाकणार कुठे तुम्ही? खाडी टाकल्या, खाडी नसणार, मग ते खाडी कोण साफ करणार? कारण तिथे बाधित होणार. असे अनेक प्रश्न आहेत. माझी विनंती आहे मीडियाला, या ठिकाणी लांबून लांबून नागरिक आलेले आहेत, आमचे बांधव आलेले आहेत, ते यांची व्याथा घेऊन आलेले. दिवा पाटला साहेबांच्या इथे चरणी नतमस्तक होऊन एक प्रेरणा घेण्यासाठी आलेला आहे. हे प्रेरणेतून त्यांनी त्यांच्या व्याथा आपण जगाला सांगावं. मुंबई कोल्यांची, आग्र्यांची, कराड्यांची, भंडाऱ्यांची, पण हाय काय तिथे राहिले? बस फक्त कोणाच्या स्वागताला आम्ही नाचायचं, जे काही पाहुणे येतील त्यांच्या समोर आम्ही त्या ठिकाणी आमचे संस्कृतीचं दर्शन करायचं. आपण त्यांच्या मागे वेदना काय, दुःख काय, याच्याबद्दल कोणीच काय चर्चा केली जात नाही. या बाबतीत आपण चर्चा केली पाहिजे आणि मी मीडियाला विनंती करतो, आपण दाखवावं. बुलंद आवाज म्हणजे आमचे दशरथ दादा भगत, दादांची पूर्ण फॅमिलीने जसं काय ह्या संघर्षामध्ये दिवा पाटीलांच्या पूर्ण याच्यामध्ये वाहून घेतलेलं आहे पूर्ण कुटुंबाने. तर दादा आणि गणेश नाईकजींच्या कार्याला मी सलाम करते. सर्वप्रथम माझी ओळख दाखवताना मी माझे स्वर्गीय पिताश्री श्री वसंतदादा वैती हे आमचे गणेश नाईक साहेब आणि बाबा हे एकदम जवळचे मित्र, गुरु, शिष्य. तर त्याच बाबांची मी भूमिपुत्री जी आहे ते आज या वाशी गावात आहे. पण आमचे गणेश नाईक साहेब हे आम्हाला पालघर जिल्ह्याचे वसईचे. तर मला एवढी आशा वाटते की आमचे जे प्रश्न आहेत, जे कोळी समाजाचे, आमच्या या भगिनी, आम्ही सतत संघर्ष करत आहोत. आम्ही जसं काय आता दादांनी जेव्हापासून ही कर्नाला ही समिती स्थापन केले, माझ्या बरोबर आमच्या या वरिष्ठ भगिनी आहेत, राजश्रीताई, भांजी
आणि आमच्या ह्या अशा नवदुर्गा, ज्या रणरागिणी आम्ही आपल्या समाजासाठी वाहून घेतलेल्या आहेत, त्या आमचा एकच उद्देश आहे की आपल्या ज्या ज्या कोळी बांधवावर, आपल्या भूमिपुत्रावर जिथे जिथे अन्याय होईल तिथे आम्ही आपला आवाज उठवायला कधीच कमी पडत नाही. ताई आणि आम्ही जवळजवळ मागच्या हा जो मुंबईचा आराखडा आला, त्या आराखड्यामध्ये आपले सगळे 41 कोळीवाडे जे आहेत ते आपले सीमांकित दाखवलेले. त्या आराखड्यामध्ये आपले कोळीवाडे दाखवले होते. 180 ते 160 अशी मार्केट आहेत लोकांची हक्काची आहेत, जे 80 वर्षाच्या आपल्या भगिनी अजूनपर्यंत त्या मार्केटला जातात. काही जे मरोळ मार्केट ताई अध्यक्ष आहेत, त्या मार्केटमध्ये ब्रिटिशकालीन मार्केट आहे आणि त्या मार्केटमध्ये ताई एवढी 20-30 वर्ष संघर्ष करत आले. ते मार्केट हे होलसेल मार्केट आहे. त्या मार्केटचा हक्क आपल्या कोळी भगिनींना दिला पाहिजे. ते मार्केट पुनर्वसन झालं पाहिजे. आता आपण बघितलं आहे संघर्षामध्ये कितीतरी आपल्या या वरिष्ठांनी आहुती दिलेली आहे. त्या ह्याच्याने मला एकच सांगायचं आहे की आपल्या हक्काचे जे आपल्या राज्यमंत्री गणेश नाईक जी आहेत, त्यांना मी माझ्या वसईतले पण प्रश्न आहेत ते मागे दादांनी आता मध्येच बोलले का मंत्रालयामध्ये एक बैठक आमची सर्व कोळी कार्य बघून 99व्या वर्षी सुद्धा एवढं जमल्याबद्दल खरोखर त्यांचं शिवरायांच्या सारखं त्यांचं कार्य असेल तेव्हा एवढी आज गर्दी आहे. 99व्या वर्ष आणि दुसऱ्या वर्षी 100 वर्ष होणार. खरोखरच अशा व्यक्तींचा आदर केला पाहिजे. आणि तसेच मुंबई आमची, महाराष्ट्र आमचा असताना आज आम्हाला अपंगासारखं केलं जात आहे. कारण शेतकरी आणि मत्स्य शेतकरी हा या देशाचा म्हणजे अन्न पुरवठा करणार आहे. त्यांच्या शेतीच्या जागा विकत घ्यायला लागला आणि आमचे समुद्र, आमचे गटारगंगा केलेले आहेत या सरकारने. खरोखरच या सरकारला माझी विनंती आहे की आमचं सगळं जे समुद्र साफ करा. आम्ही आज मरोळमध्ये कोळी भवनसाठी आम्ही मागणी केलेली आहे आणि डिझाईन सुद्धा दिल्लीवरून आली, पण ती का थांबलंय? 100 कोटींना तुम्ही एवढे घाबरले? अख्खा महाराष्ट्र, मुंबई आमचा असताना अरे तुम्ही 500,000 कोटी नाही त्या माणसांना देता. झोपडपट्टीवाल्यांना तुम्ही कोळी लोकांचा दर्जा देता. कोळी लोक ते नाही. आज मारवेमध्ये आमचा धारावी कोळीवाडा वसवण्यास आता आजचं सरकार करतंय, पण ते आम्ही मान्य करणार नाही. ते झोपडपट्टीवाले कुठून आले, काय आले, आधार कार्ड करून ते आमचे कोळीवाड्याची त्यांचं हे करून घेतात, परंतु आम्ही ते मान्य करणार नाही. आमचे कोळीवाडे कसे शाबूत राहतील? कारण आता कोळीवाडेच वाचले म्हणून या देशामध्ये खरोखर सरकार कोळीवाड्यांवर लुटलेलं आहे, पण एकही जमीन आम्हाला विकून देणार नाही. आणि आता महिला आम्ही लढा करतोय. आम्ही 2018 मध्ये एक लढा दिला होता मरोळ मार्केटसाठी. का मरोळ मार्केट आणि जितके आमच्या बाजारपेठे आहेत मुंबईमध्ये 108 बाजारपेठे आहेत, त्या आमच्या शाबूत राहिल्या पाहिजे आणि कोळीवाड्यांना कुणीही हात लावला नाही पाहिजे. एवढंच मी बोलून. आणि समुद्र आमची शेती, आणि जी शेतकऱ्यांना तुम्ही शेतीच्या जागा विकायला लावता आणि ते लालच दाखवता तुम्ही 1000, 1 लाख, 2 लाख, ते लालच कधीच देऊ नका. अरे ते लालच आणि तुम्ही अपंग करशाल आम्हाला. अरे पुढची पिढी काय राहणार मग ती? असं अपंग बनवू नयेस. त्यांना शेती करायला भाग पाडवा आणि मासेमारी करायला भाग पाडवा. समुद्र शेती आमची चांगल्या पद्धतीने करून द्या, हीच आमची सरकारला विनंती. धन्यवाद. जय हिंद. चेअरमन नॅशनल असोसिएशन ऑफ फिशरमॅन. आज मच्छीमारांवर नाही म्हटलं तरी प्रत्येक प्रोजेक्ट मागे आमची लोक हॅरेस होतात. काही ना काही जमीन जाते, समुद्र जातो, खाड्या जातात, एव्हरीथिंग इज गोइंग. मग आम्ही कोळ्यांनी नुसतं बोलायचं मुंबई आमची कोळ्यांची नाही कोणाच्या बापाची असं म्हणण्यामध्ये काय अर्थ राहिलाय? अर्थ संपलेला आहे. पण तरी पण आम्ही जगतोय, भांडतोय सगळं. कुठलाही प्रोजेक्ट घ्या तुम्ही, आज प्रत्येकाला भांडावंच लागतं. का भांडावं लागतं? दिबा पाटलांच्या नावासाठी भांडण्याची गरज काय होती? आमचा माणूस आहे, आमचं जी आहे दैवत, त्यांचं नाव द्यायला काय हरकत होती? पण नाही, कोणतरी एक काडी लागतोय आणि त्याच्यासाठी आम्हाला संघर्ष करावा लागतो. हा संघर्ष, असेच संघर्ष करायचे आम्ही. मुंबईमध्ये ही स्टोरी आहे. आज मॅनग्रुव्हचं वन खातं करून टाकलं. वन खातं केलं, गावा बाजूला आमच्या मॅनग्रुव्ह आहेत आणि ती मॅनग्रुव्ह आज जंगलपट्टी म्हणून जाहीर केलंय. आणि जंगलपट्टी जाहीर केलं म्हणजे आम्ही त्याच्यात फिशिंग नाही करायची, आमची बोट नाही लावायची, पण आमचे तिकडे मासे खाद्य म्हणून यायचे. ते खाद्य मासे येतात, तेच आम्हाला मिळतात, तेही तुम्ही नाहीसे करताय. आज बाजार घ्या आमच्या मुंबईतले, एकही बाजार सोडलेला नाही. डेव्हलपमेंटच्या नावाखाली सगळे बाजार जमीनदोस्त केले जातात. आणि महिलांना जेव्हा लायसन्स द्यायची वेळ येते तेव्हा त्या महिलांना लायसन्स
जुन्या महिलांना जे ब्रिटिशकालीन मासे विकायच्या त्यांना सुद्धा लायसन नाही. म्हणजे हे नियम करताना आम्हा कोळ्यांना कधी घेतले का नियम बनवताना? नाही. तुम्ही बसता चार भिंतीमध्ये आणि नियम करता आणि त्या नियमाने आम्हाला पुढे चालवता. हे हा कुठला न्याय? पण राज्य आमचं, सगळं आमचं, मतदार आम्ही, सगळं आम्ही, मग आम्हाला न्याय का नाही? प्रत्येक वेळेस लढायचं भांडायचं आम्ही रडत बसायचो. महिला रडतील आम्ही मागे उभे राहणार. कशासाठी हे चाललंय सरकारने? आता तरी लक्ष द्यायचंय. बस झाला, मी खूप त्रास घेतलाय. 75 years ऑफ द इंडिपेंडन्स आम्ही लढतोय, झगडतोय, करतोय, पण कधी जरी आम्हाला सुखाने घास खायला द्या. आम्ही म्हणतोय ते आमचं मान्य करा. आम्ही एक्स्ट्रा काही मागत नाही. कोळी, आगरी, भंडारी हे कधी तुमच्या कशावर हात देत नाही. आमच्या जमिनीवर, आमच्या हक्कांवरच आम्ही मागवतो. तेही हक्क हिरावून घेणार. मग आम्ही करायचं तरी काय नक्की? नाही तर आम्ही भारतीय नाहीत का? भारतीय नसाल तर तुम्ही सांगा तुम्ही भारतीय नाही, तुम्ही चालते वा, आम्ही जातो. कोण तुम्ही? मग तुम्ही स्वतः भारतीय कसे होऊ शकता जेव्हा आम्ही नाही? म्हणून बस झालं, एवढं सांभाळून घ्या आणि आमचं जे काही मागणं आहे ते मान्य करा. दॅट्स इट. यांची 99वी जयंती आणि आजच्या सुंदर अशा आज दुग्ध शर्करा योग असा आहे की ज्या रायगडच्या पावनभूमीमध्ये देवांचा जन्म झाला आणि त्याच पावनभूमीमध्ये जी रायगड जी समजली जाते, जी स्वराज्याची राजधानी आहे, आणि आज 90च्या चरणी मानाचा मुजरा करण्यासाठी सगळ्यांनी हात वरती करून असे फडकवायचे आहे. प्रौढ प्रताप पुरंदर बहुजन प्रतिराजेश्वर श्रीमान योगी श्रीमंत शिवछत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. सुंदर अशा